रिमूव्ह करा, कारण आता सध्या तरी डोक्यावरती सूर्य आल्या कारणाने मग त्या काचेवरती सूर्यकिरण परावर्तित होतील आणि त्यानंतर मग खेळाडूंना त्रास होऊ शकतो। या स्पर्धेचं यावर्षीचं खास आकर्षण मित्रांनो खूप सुंदर आहे, कारण या वर्षामध्ये एक नवीन संकल्पना आणली आहे। योगेशजी गुळवी, निखिल वालेकर, दीप असतील, हे सर्वच मेंबर्स आहेत आणि आज एसके एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण जरूर आहे, परंतु त्यांची संकल्पना पहा किती सुंदर आहे की 12th मॅन साठी लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे आणि हे नाव खूप चर्चेत राहिलेलं नाव आहे। आणि फायनल मध्ये ज्या दोन टीम्स असतील, दोन्ही टीमच्या 12th मॅनला गिफ्ट हॅम्पर आहे, जिंकणाऱ्या टीमला गिफ्ट हॅम्पर आहे। सामन्याकडे आपण वळूयात। पहिलाच उद्घाटनीय सामना तुम्हाला पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये विकी आणि प्रकाश, संदेश आणि प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ॲज अ ओपनिंग प्लेयर म्हणून तुम्हाला पाहायला मिळतात। मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सध्या तरी पंच त्यांची कामं आहेत ती पूर्ण करतात। व्यवस्थित कशा प्रकारे स्टंप लागल्यात की नाही, बेल्स त्याच्यावरती व्यवस्थित लागेल की नाही, त्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय सुरू आहे। त्यानंतर आपण करणार आहोत या सामन्याला सुरुवात। विकी होते बॉलिंग ट्रॅकवरती रेडी। तब्बल 5 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरची मॅच आहे। 8 धावसंख्येच्या प्रकाश पाटील आणि संदेश पाटील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या मॅचला आपण करणार आहोत सुरुवात। पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत येत असताना की लेट्स प्ले। व्हेरी फर्स्ट बॉल विकी भोईर, टाळ्याने स्वागत करूयात या पहिल्या मॅचचा उद्घाटनीय सोहळा आणि पहिलीच मॅच। पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु जेव्हा या अशा खेळपट्टीवरती ॲज अ बॉलर तुम्हाला पाहायला मिळाला ना विथ द टर्न, त्यावेळेला त्याला परफेक्टली उचळी मिळाली आहे। आणि खेळपट्टी तीच आहे, कारण या खेळपट्टीवरती लेदरचे धडे अनेक सारे खेळाडू खेळत असतात, घेत असतात, त्यामुळे तुम्हाला जो बॉलवरती परफेक्टली बाउन्स हवाय, बॉलवरती परफेक्टली ग्रिपिंग करून तुम्हाला जो व्यवस्थित टर्न हवाय तो टर्न नेहमी मिळालाय आणि तोच टर्न आपल्याला पाहायला मिळाला विकी भोईरचा। पहिला चेंडू डॉट, जिथे प्रकाश थोडासा पुढे आला, मागे खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक करायचं होतं पण हिट करता आलं नाही आणि लागोपाठचा दुसरा बॉल डॉट। सुरुवात खूप सुंदर केली आहे। माहिती 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये लिमिटेड एडिशन ओव्हर जेव्हा असतात तेव्हा 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रत्येक टीमचा प्रयत्न असतो। मग आपल्या टीम मधून असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवतात कॅप्टन की त्यांच्याकडून सुरुवातीला पॉवर प्ले फोडण्यात यावा, पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या, त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पाटील आणि संदेश पाटीलला पाठवले गेले, परंतु त्यांच्या समोर तेवढा दर्जेदार गोलंदाज विकी भोईर, लागोपाठचे 2 चेंडू डॉट। ओव्हर द विकेट, लो फुल टॉस ऑन साइडला चालला, डीप मध्ये प्रोटेक्ट केलेले क्षेत्र, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत। बॉल ग्राउंडिंग येत होता त्याच्या डोळ्यासमोर, त्याने उचलला नाही। अखेरकार 2 डॉट बॉल नंतर इथनं धाव संख्या सिंगलने आपलं खातं उभारत असताना प्रकाश पाटील। जय वेताळ चाविंद्र आणि त्यांच्या विरोधात दत्तकृपा कशिवली अशी ही मॅच सध्या तरी तुम्ही अनुभवतात। सध्या बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय जय वेताळ चाविंद्र। सुरुवात झाली एका धावसंख्येने, विकी भोईर वरती अटॅक करण्याचा प्रयत्न, परंतु सुरुवातीचे 2 बॉल जर आपण पाहिले ना तर लेंथ वाईज थोडेसे पुढे होते। याही बॉलला लो फुल टॉस टाकण्यात आला। स्क्वेअर लेगला आपण बॉलला बघितलं, तिथे फिल्डिंग चांगली झाली, उजव्या हाताचा खेळाडू प्रकाश पाटील, परंतु आता संदेश पाटील कदाचित डावखुरा आहे आणि त्याच्यासाठी फील्ड प्लेस आता चेंज केली जाते। डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात केलेला आहे, दुसरा डीप मध्ये एक फिल्डर आहे, लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मध्ये शॉर्ट थॉटमॅन शॉर्ट फाईन लेग तुम्हाला पाहायला मिळतोय सर्कलच्या आतमध्ये आणि पाहायला मिळतोय एक मिड ऑफ। खुलवा टपाचा बॉल, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला, स्वतःच्या फॉलो थ्रू मधून डायरेक्ट हिट करायचं होतं, बॅकअप होतं त्या ठिकाणी, त्यासाठी रिस्क उचलली, तिथनं अजून एक डॉट बॉलची समाप्ती। 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये ना जेवढे डॉट बॉलचे रेशो आपण फर्स्ट इनिंग मध्ये जास्त फेस करत असताना बॅटिंग करणारी टीम पाहिली ना तेव्हा मग नंतरच्या ओव्हरमध्ये तो संघ दबावामध्ये जातो, त्यामुळे दबावामध्ये न जावं त्यासाठी आता इथनं सिंगल डबल्स वरती सुद्धा फोकस करावा लागेल, कारण पहिली ओव्हर अगदी प्रोडक्टिव्ह या ठिकाणी पाहायला मिळते तुम्हाला विकी भोईरची। उचललाय ऑन साइडला, फिल्डर त्या ठिकाणी दूरवरती आहेत, परंतु वॅकेंट एरियामध्ये बॉल पडलाय, टप्पा पडलाय, सिंगल कंप्लीट झाली असताना सेकंडची चान्स होती, असं वाटलं की सेकंड धाव बनू शकते। संदेश पाटील कॉलिंग करत होते सेकंड धावेसाठी, परंतु बॉल आला ॲक्युरेटली हातामध्ये आणि तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल। काय षटक राहिलंय, असं म्हटलं जातं की शुभस्य शीघ्रम, तुमची सुरुवात चांगली असायला हवी,
चांगली सुरुवात केली आहे, परंतु क्रिकेटमध्ये जी सुरुवात होते ती सुरुवात तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता असं काही नाहीये, कारण तुम्ही तुमची कामगिरी पूर्ण केल्यानंतर नंतरच्या गोलंदाजांवरती ती जबाबदारी आली पाहिजे. त्याच्यामुळे जबाबदारीचा खेळ सध्या तरी विकी भोईर खेळतोय, कारण त्यांनी 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च केलेल्या 2. खोलोटप्पाचा बॉल सन्माननीय नितीनजी केने यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचे करूया आपण सहर्ष स्वागत. प्रोडक्टिव्ह षटक राहिले, इकॉनॉमिकल बॉलिंग पहिल्या षटकामध्ये विकी भोईरला तुम्ही बघितलं सुपर पीस ऑफ बॉलिंग या ठिकाणी दाखवत असताना 3 फक्त धावा खर्च केल्या, कोणत्याही मोठ्या फटक्यासाठी जाऊ दिले नाही प्रकाश पाटील आणि संदेश पाटीलला. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये बिनगडी बाद टीमची धावसंख्या 3, जय वेताळ साविंद्रा. परफेक्शन या स्पर्धेचं हेच राहतं की प्रत्येक टीम्सला कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा वेळ दिला जात नाही, त्याच्यामुळे पहिलं षटक 4 मिनिटांमध्ये संपलेलं आहे. 10:51 आपण या सामन्याला सुरुवात केली होती आणि 10:55 झालेले आहेत, त्याच्यामुळे 4 मिनिटं सध्या तरी घेतलेली आहेत. मी कौतुक करेन गोलंदाज विकी भोईरचं, कोणत्याही प्रकारचा वेळ घेतला नाही. कौतुक करेन दत्तकृपा कशिवलीचं की कोणत्या प्रकारची टीम मिटिंग त्यांनी घेतली नाही. परंतु इथनं कौतुकाची थाप जर हवी असेल ना दोन्ही खेळाडूंना, तर आता वंश मात्रेला बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये पाठवला गेलाय, त्याच्यावरती अटॅक करावा लागेल. कारण सुरुवातीच्या इनिंग मध्ये ना आपण बहुतांशी वेळा बघतो की जेव्हा फर्स्ट इनिंग असते तेव्हा बॅटर फ्री माइंडेड बॅटिंग करत असतात, परंतु 4 ओव्हरमध्ये मग 30 पेक्षा कमी धावा आल्या तर मग सेकंड इनिंग मध्ये त्या धावा डिफेंड करण्यासाठी आपल्याकडे कमी धावा असतात, मग तेव्हा तो प्रेशर वाढत जातो. तो प्रेशर न वाढा म्हणा त्यासाठी आपल्या माइंड मध्ये सेट असलेला आकडा आपण फर्स्ट इनिंग मध्ये बनवायला हवा आणि तेच आता करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतात, ड्राईव्ह केला त्या ठिकाणी ऑन ड्राईव्हचा फटका टीपमध्ये वाडिश लॉंग ऑनला फिल्डर होते, ग्राउंडिंग स्ट्रोक तिथनं मिळते सिंगल. दोन्ही गोलंदाजांनी ना जास्त रूम क्रिएटच करून दिला नाही, कारण विकी भोईरचे बॉल जर बघितले तर जास्तीत जास्त त्यांनी फोकस केलं फुल्लर लेंथ वरती. एकही बॉल त्याने बॉडीच्या आसपास टाकला नाही, अर्थातच बॉडीच्या लांब टाकला नाही. त्यांनी परफेक्टली यॉर्कर बॉल फुल्लर लेंथ बॉलवरती फोकस केलं, त्यामुळेच पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या 3 आणि वंश मात्रेच्या पहिल्याच बॉलवरती मिळते सिंगल, ती जाते खात्यामध्ये प्रकाश पाटीलच्या. आता संदेश पाटील ऑन अ स्ट्राइक. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, तिथे खेचण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाहीये, सिंगलच मिळेल. बॉडी लँग्वेज सांगून जाते संदेश पाटीलची की एकच धाव बनेल. जेव्हा तुमचा स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये सुरू असतो ना तेव्हा एका फटक्याने तुमच्यामध्ये आत्मविश्वास येऊ शकतो, पण तो आत्मविश्वासी गोलंदाजी सध्या सुरू आहे. टाकला गेलाय आत्मविश्वास खांद्यावरती वंश मात्रेच्या, आणि जिम्मेदाऱ्या या अशा क्रिकेटमध्ये असतात ना, त्या जिम्मेदाऱ्या जेव्हा तुमच्या खांद्यावरती येतात तेव्हा त्या जिम्मेदारीला तुम्हाला पूर्ण फेस करावंच लागतं, पार पाडावंच लागतं, आणि तेच करतोय सध्या तरी वंश मात्रे. धावफलक सध्या तरी 5. सुरुवात थोडीशी खडतळ झाली आहे जय वेताळ साविंद्रा या टीमची. ओ द विकेट, फुल टॉस ऑन साइडला. चर्चा सुरू होती की मोठा फटका आल्यानंतर आत्मविश्वास वाढतो आणि कदाचित तो मोठा फटका आलाय की नाही ते आता पाहावं लागेल. काय ठरवतील थर्ड अंपायर. त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्नही केला गेला, तिसरीचा प्रयत्न जरूर सुरू होईल. नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी जर बॉल फील्ड झाला असता तर आली असती, परंतु इथनं धावा मिळतात 3. परंतु आपण चेक करूयात की या बॉल वरती नेमकं घडलं काय. चर्चा सुरू होती मोठ्या फटक्याची, मोठा फटका आला तर मग आत्मविश्वास वाढेल. साविंद्रा संघाचा धावफलक खूपच कमी होता, 5 धावा आतापर्यंत होत्या, परंतु या 3 जोडल्या जातील की 6 जोडल्या जातील त्यासाठी आपण चेक करतो आमच्या वॉर रूम मध्ये. बॉडीचा जर भाग पडद्याला लागला असेल तर कदाचित षटकार असेल, नसेल लागला तर मग 3 धावा मिळतील. या सगळ्या गोष्टीची शहानिशा आम्ही करतोय. सेव्ह केला 3 धावा म्हणजे षटकार नव्हे तर या मिळतील धावा 3. काय फिल्डिंग राहिली त्या ठिकाणी. फिल्डर आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळाले आतिश भोईर, काय दर्जेदार त्याची फिल्डिंग. एका क्षणाला असं वाटलं की ते प्रेक्षक जे मागे बसतात ना खुर्च्यांवरती, असं वाटलं की त्यांच्या हातामध्ये झेल जाईल, परंतु काय फिल्डिंग झाली. आपण बॉडीला स्ट्रेच करत असताना, बॉडीला फ्लाय करत असताना तो बॉल अडवताना तुम्ही बघितला आणि 3 धावा सेव्ह केल्यात. या बॉलवरती धावा 3, टीमची धावसंख्या 8. ऑन स्ट्राइक संदेश ऑन साइडला आता खेचलाय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि आता ट्रॅप मध्ये अडकवला गेला, परंतु या ठिकाणी पंचांनी नोचा इशारा या ठिकाणी दिलाय. कदाचित थ्रो गोलंदाज असावा, त्याच्यामुळेच पंचांनी लगेचच घोषित केला हा नो बॉल. रिव्ह्यू नाहीये, यासाठी रिव्ह्यू नाहीये.
त्याच्यामुळे पंचांनी लगेचच घोषित केला नो बॉल. आम्हाला विचार पडला होता की कॅच पकडली आहे, पंचांचा स्क्वेअर लेग वरून इशारा आला. आम्ही मेन पंचांकडे बघत होतो. त्याच्यामुळे अंपास धावा किती कंप्लीट झाल्या तेही दर्शवा. 2 की 1. एक धाव पूर्ण झाली आहे कारण संदेश स्ट्रायकिंग वरती होता, तो नॉन स्ट्रायकर वरती आहे. चला, नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. अंपायरशी कोणत्याही प्रकारची तुम्हाला चर्चा करायची नाहीये. तुमचा गोलंदाज थ्रो आढळला तर तुम्हाला लगेचच पर्यायी बॉलर यूज करायचा आहे. या ओव्हर मधले 3 बॉल झालेले आहेत. हा नो बॉल जर घोषित झालाय तर तुम्हाला 3 बॉल टाकण्यासाठी दुसरा गोलंदाज यूज करावा लागेल. सो नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. मॅनेजमेंट कमिटी आता सुचवते. मॅनेजमेंट कमिटी जे सुचवेल ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कारण ग्रामीण क्रिकेट खूप चेंजेस झालाय. 10 वर्ष अगोदरचा हा ग्रामीण क्रिकेट नाहीये. एखादा गोलंदाज जर थ्रू आढळला तर तुम्हाला मग ती पॅनल्टी भोगावी लागते. सो आम्ही मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सुचवू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू की या बॉलवरती नेमकं घडेल काय, पॅनल्टी असेल की नाही. तर पहा, मॅनेजमेंट कमिटीची एकमेकांसोबत चर्चा झाली की ग्रामीण टेनिस क्रिकेट .in रूल्स नुसार जर एखादा गोलंदाज थ्रो आढळला तर त्या संघाला 3 धावसंख्येची पॅनल्टी मिळते. सो 3 धावसंख्येची पॅनल्टी आणि या बॉलवरती मिळतात एकंदरीत धावा. मॅनेजमेंट कमिटी नो ची धाव पकडायची की नाही. नो बॉल आढळलाय. यस, आपण पॅनल्टीच्या धावा आपण टार्गेट मध्ये ऍड केले तरी चालेल कारण टार्गेट मध्ये ते ऍड करूयात. ठीक आहे, डायरेक्टली आम्ही या ठिकाणी ऍड करत आहोत. म्हणजेच या बॉलवरती मिळतील धावा 5 आणि फ्री हिट असेल. प्रत्येक नो बॉल हा फ्री हिट असतो आणि थर्ड अंपायरची मागणी सुद्धा केली आहे बॅटरने. सो मॅनेजमेंट कमिटीचा एखादा मेंबर गेला तर चांगलं होईल मैदानाच्या आतमध्ये. बॉल 3 झालेले आहेत, अजून 3 बाकी आहेत. येस, नो बॉल. याच्या अगोदर 3 बॉल फेकून झालेले. 2 बॉलवरती सिंगल आणि 1 बॉलवरती 3. अंपायर थर्ड अंपायरची मागणी केली आहे बॅटरने की बॉल कन्सल्ट करू. यस, फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल कारण प्रत्येक नो बॉल हा फ्री हिट असतो. सो फ्री हिटचा बॉल आहे. आम्ही अनाउन्स केली होती की फ्री हिट बॉल असेल. टीमची धावसंख्या 13. टीमची धावसंख्या 13 आणि आता बॉलर यूज केला जातोय रुपेश. स्ट्रायकिंग वरती प्रकाश. प्रकाशसाठी बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. अगदी सरळ खेळला परंतु नो बॉल फ्री हिटचा आणि त्या ठिकाणी कॅच पकडली जरूर परंतु कदाचित फिल्डरला माहिती नसावं की हा फ्री हिटचा बॉल होता. बहुतांश फिल्डरच्या माइंड मध्ये डायव्हर्शन असतं की जेव्हा नो बॉल असतो तेव्हा फ्री हिट बॉल असतो. फक्त रनआउटच्या स्वरूपात तुम्ही फलंदाजाला बाद करू शकता. आणि प्रकाश आणि संदेश याची बॉडी लँग्वेज ही कमकुवत होती परंतु फ्री हिटचा बॉल आहे असं आमच्या मुखातून जेव्हा निघालं तेव्हा त्यांनी दुसरीचा ट्राय केला आणि तेव्हा त्या 2 धावा पूर्ण झाल्यात. विकेट गमावली असती, 2 विकेट जरूर मिळाल्या असत्या परंतु 1 बॉल नो त्याच्यावरती विकेट आली होती. तिथेही विकेट बचावली गेली. तिथे आपल्याला पाहायला मिळाला संदेश. आता प्रकाशी झेल उलाळली होती तिथे फ्री हिटचा बॉल होता, तिथे प्रकाशी वाचला गेला. म्हणजेच एकाच ओव्हर मध्ये दोन्ही खेळाडूंना या ठिकाणी जीवनदान मिळाल्यात. आता फील्ड प्लेस केली जाते चेंज. धावा झालेल्या 15. 15 ऑन बोर्ड. त्या बॉलवरती 2 धावा या उपयुक्त होत्या कारण पहिल्या ओव्हर मध्ये धावाच आल्या नव्हत्या आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा यायला सुरुवात झाली आहे. कुलवट टप्प्याचा बॉल ऑन साइडला. रणनीती चांगली होती की या ओव्हर मध्ये धावा जात आहेत त्यासाठी यॉर्कर बॉल ब्लॉक करण्याचा प्रयत्न प्रकाश पाटीलला. तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीम आता पुढे सरकत असताना 16 आकड्यावरती. कौशल क्रिएशन नेहमी चर्चेत राहणारे स्कोरबुक आणि त्या कौशल क्रिएशनला क्रिएट ज्याने केले बनवले ते सुभाजी धुमाळ सर. तब्बल 4 दिवस आमच्या समवेत असतील आणि अगदी सोपा स्कोरबुक. आम्ही जेव्हाही जातो तेव्हा कौशल क्रिएशन या स्कोरबुकची चर्चा नेहमी होत असते कारण अगदी सोपा आहे. कोणी नवीन जरी असला तरी त्या स्कोरबुकला कशा पद्धतीने खरं तर रंगवू शकतो अशा पद्धतीने स्कोरबुक सध्या तरी सुभाजी धुमाळ सर या ठिकाणी रंगवत असताना. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर.
2 षटकांमध्ये आपण या बॉल नंतर पाहणार आहोत की किती धावसंख्या होतील टीम बॅटिंग करत असताना जय वेताल चाविंद्रा या टीमच्या. शेवटचा बॉल घेऊन तयार रुपेश. शेवटचा बॉल आता बॉडी पासून दूर ठेवला गेला. खरं तर बॉडी पासून हा चेंडू दूर नव्हता, तो दूर करून घेतला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद टीमची धावसंख्या 16 जय वेताळ साविंद्रा. दोन ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पाहायला मिळतात 16. 8च्या सरासरीने धावा बनतात, या महत्वाच्या सुद्धा आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा होत्या 3 नंतर आपण बघितलं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये एक मिस्टेक झाली. थ्रो गोलंदाज आढळला गेला, त्याच्यावरती जे ऑब्जेक्शन घेतलं होतं ते सही ठरलं. पंचाने लगेचच घोषित केला नो बॉल. त्यानंतरच्या धावा चांगल्या आलेल्या आहेत. यानंतरची मॅच श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि नाना स्पोर्ट्स टेमघर दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉस साठी यायचंय. आजच्या दिवसामध्ये तब्बल तुम्हाला संघ पाहायला मिळतील 8. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा, नाना स्पोर्ट्स टेमघर. त्यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी दिवे त्यांच्या विरोधात जय मसोबा चिकनघर. कल्याण मधील संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल आवाज बिनार, अगदी जवळचा संघ या क्रीडांगणाच्या, त्यांच्या विरोधात बोरशादे वाटाळी हा एक कल्याणचा संघ. म्हणजे आजच्या दिवसामध्ये 2 कल्याण विभागातले संघ तुम्हाला खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतील. तर उद्याचा दिवसाचा शेड्यूल सुद्धा खूप सुंदर आहे. जय हनुमान कोणी नेहमी या विभागामध्ये त्यांचा बोलबाला राहिला. त्यांच्या विरोधात श्री गणेश वाफाले, धनेश 11 कुकसे. आमने लोणाड या परिसरातला तो संघ धनेश 11 कुकसे, त्यांच्या विरोधात चावे स्पोर्ट्स सावे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये जे संघ आहेत ना त्याच कॅलिबरचे उद्या सुद्धा संघ आहेत. वीर बजरंग कारिवली त्यांच्या सोबत खेळेल गावदेवी धोंडा वडवली आणि झेंडा स्पोर्ट्स आटगाव त्यांच्या विरोधात बंद्र्या मारुती काल्लेर. गिरीश पाटीलला मोर्चावरती लावलाय. दावा जास्तही खर्च झालेला नाहीयेत, कारण फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने ना सध्या तरी हा इनिंगचा खेळ आहे ना, तो इनिंगचा खेळ सध्या तरी सुरेखच राहिला. पण तो बॅटिंगच्या माध्यमातून जर या ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो जय वेताळ साविंद्रा. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतच आहे. स्ट्रायकिंग एंडवरती प्रकाश पाटील, त्याला फेस जाईल गिरीश. पहिलाच बॉल मिसटायमिंग झालाय. बॉल मध्ये लॉंगॉनला फिल्डर आहेत, वळले गेलेत. ऍक्युरेटली बॉल कडे येत असताना पकडली गेली कॅच, भागीदारी फोडली. मैदानाच्या बाहेर प्रकाश पाटील. याच खरं तर स्टेजवरती असते आणि आपसुकच कोणतेही मान्यवर या ठिकाणी येत असतात. गतवर्षी पायी पालखीला चालणारे खरं तर भाविक भक्त सुद्धा या ठिकाणी भावेश पवार, पवन केने यांची सेल्फी घेण्यासाठी गतवर्षी आले होते आणि चॅम्पियन तोच संघ होता. या वर्षामध्ये खरं तर कोणता संघ चॅम्पियन होईल ते पाहणं गरजेचंच राहील, कारण ही स्पर्धा नेहमी अनेक साऱ्या खेळाडूंना हायलाइट करणारी राहिली आहे. ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही सध्या तरी मॅचचा आनंद घेतात. आई वज्रेश्वरी स्पोर्ट्स निंबवली आयोजित आई वज्रेश्वरी चषक. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय तुषार पाटील. 3rd प्लेस वरती, अर्थातच 1 डाऊन प्लेस वरती मैदानाच्या आतमध्ये तुषार पाटील. ओ द विकेट. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली होती. आता बॉल मागे चाललाय, एक सिंगल बनवायची आहे. त्याच अनुमानाने तुषार पाटीलने क्रीज सोडली आणि वाईटचाही इशारा. ऑप्शनच्या थोडासा हलकासा बाहेर चेंडू टाकण्यात आला. पंच घोषित करत असताना व्हाईट बॉल जेवढे पडतील ना, सिंगल डबल जेवढ्या निघतील ना, तेवढा मनाचा खरं तर जो दबावाचा भाग आहे ना, तो दबावाचा भाग बाहेर पडेल. कारण डगआउट अजूनही विचार करतोय की मोठा फटका या इनिंग मध्ये एकही नाहीये. आतापर्यंत आपण बघितले तर फिल्डिंग साइडने रिव्ह्यू आहे का, सो आपण 3rd अंपायरला विनंती करूयात की चेक करा. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे, त्याच्यानंतर वेस्ट ऑफ व्हाईट साठी रिव्ह्यू आहे, परंतु तुम्हाला रनआउट साठी रिव्ह्यू मिळणार नाही. इट्स व्हाईट बॉल. सो पंचांनी जो डिसिजन दिला होता तोच डिसिजन इथं 3rd अंपायर देत असताना की हा बॉल आम्ही चेक केला लाईव्ह वरती. एसके एंटरटेनमेंटची जी वाहिनी आहे तिच्यावरती चेक करून 3rd अंपायरने लगेचच घोषित केला की हा चेंडू व्हाईट, म्हणजेच फिल्डिंग साइडला आता रिव्ह्यू नसणार आहे.
कारण त्यांनी रिव्ह्यू तो गमावला गेला. या 2 धावांनी टीमची धावसंख्या 8. डावखोर त्याचा बॅटर, त्याच्या समोर आता गिरीश पाटील असेल, माफ करा संदेश. सध्या तरी स्ट्रायकिंग एन वरती आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा चांगला निघालात, कारण जेवढ्या धावसंख्या आल्या त्या त्याच्याच बॅटमधून आपल्याला जास्त पाहायला मिळाला. व्हाईट बॉल नंतर कमबॅक करण्याची स्वप्न घेऊन गिरीश तयार. ओव्हर द विकेट. आही बॉल चालला ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. आधीचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, परंतु त्याच्या बॉलवरती तुषार पाटील तो चेंडू फेस करत होता तेव्हा व्हाईट बॉल आला, तेव्हा स्ट्राइक रोटेट झाली, एक सिंगल बनवली होती. आता संदेश पाटील सध्या तरी पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती, त्याच्या विरोधात ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु तिथे चेंडू पाहायला मिळाला वाईट. खुलवट टप्पाचा बॉल बॉडी पासून थोडासा दूर होता, ऑन साइडला ड्राईव्ह केला चेंडूला. टीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत, बॉलला उचलला गेले, तिथनं आपल्याला पाहायला मिळते सिंगल. या क्रीडांगणाची एक भरपूर मोठी विशेषता की हे क्रीडांगण नेहमी मेंटेन राहतंय. सन्माननीय अनंताजी केने साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. तसेच चरणदीप पाटील साविंद्रे यांनाही आपण विनंती करूयात की या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत आहे. धावा झालेले 20. तुषारसाठी हा बॉल पडल्यानंतर खालीच राहिला, उचली घेतलीच नाही बॉलने. 2 व्हाईट बॉलला गाळण्याचं काम ना आता सध्या तरी करतोय गिरीश, कारण त्यालाही माहिती आहे की समोरच्या एंडला बॅटिंग थोडीशी आपण हार्ड बघितली नाही. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये जास्त धावा बनल्या नाहीत, त्यामुळेच सध्या तरी ही बॉलिंग सध्या तरी चांगली सुरू आहे. यावेळेला अजून एक डॉट बॉल, 3 चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळाला. जरूर एक चेंडू वाईड होता, परंतु आता लागोपाठचा हा दुसरा चेंडू डॉट फेस करत असताना तुषार पाटील. जास्तीत जास्त डॉट बॉल जेव्हा जेव्हा येतात ना तेव्हा खरं तर आपल्यावरती प्रेशर वाढतच जातो, आणि तो प्रेशर वाढवलाय. पण तो कौतुक करेन मी गिरीश सुद्धा की बॉडीच्या पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी 2 चेंडूंमध्ये केला. एक चेंडू सक्सेसफुल अटेम्प्ट केला, तिथे सिंगल मिळाली, आणि त्यानंतरचे हे 2 डॉट बॉल. खुलवट टप्प्याचा बॉल सरळ खेळतात, बॉलमध्ये मिस्टामिंग स्ट्रोक झालाय, फिल्डर इनफिल्ड मधून आलाय जरूर, सुंदर कॅच पकडली गेली. इथं फलंदाज होईल बाद, परतील मैदानाच्या बाहेर तुषार पाटील. आतमध्ये याच सिच्युएशनला जाणंच बाकी होतं. कदाचित आतिशला तुषारच्या प्लेसवरती पाठवलं असतं तर त्याच्या बॅटमधून चांगल्या धावा पाहायला मिळाल्या असत्या, कारण या टीमचा तो स्लो हिटर आहे, पिंच हिटर आहे. तुषार पाटील कडनं कामगिरी झाली नाही, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आतिश पाटीलला त्याचं काम पूर्ण करावं लागेल. सध्या धावपल खूपच कमी आहे, आणि 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये सकाळी या धावसंख्या बनवणं सुरुवातीच्या इनिंग मध्ये थोडंसं कठीण जात आहे जय वेताळ साविंद्र या टीमला. धावा झालेल्या 20. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. रिव्हर्स खेळतात, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. धावा येत नव्हत्या, आणि त्या धावा कशा येतील याच्यातलं उत्तरही सापडत नव्हतं. अखेरकार मैदानाच्या आतमध्ये टीम साविंद्राचा स्लॉग हिटर आतिश पाटील, त्याच्या बॅटमधून स्विच इट सिक्सर. ऍक्शन रिप्ले आपण बघतोय कशा पद्धतीने फटका खेळला गेला. शरीरापासून हा चेंडू जास्तही दूर नव्हता, रीच मिळाली गेली. जास्तीत जास्त बॉटमहँडचा वापर केला. जेव्हा जेव्हा तुम्ही रिव्हर्स खेळताना तेव्हा त्या रिव्हर्स साठी तुम्हाला स्ट्रोकचं सिलेक्शन जेव्हा करायचं असतं तेव्हा बॉलरचा आणि तुमचा आय कॉन्टॅक्ट जुळला पाहिजे. बॉल जसा रिलीज झाला, थोडासा टॉस झाला, बॉल बॉडीवरती येत होता, थोडासा पुढे गेला, रिव्हर्सच्या माध्यमातून सुंदर षटकार तुम्हाला पाहायला मिळाला, आणि षटकाराने टीमची धावसंख्या 26. अनेक सारे मान्यवर या ठिकाणी आता उपस्थित होत आहेत. सगळ्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करू, त्यांचं स्वागतही करू, त्यांचा वेलकमही करू, कारण ही स्पर्धा तेवढी दर्जेदार आहे. आई वज्रेश्वरी चषक 2025 मध्ये तुम्ही मित्रांनो आहात. 26 आता मनाला एक दिलासा देणारा धावफलक आहे,
कारण गिरीश पाटीलच्या विरोधात 9, याच्या अगोदरच्या षटकामध्ये वंश मात्रे आणि रुपेश मात्रेने दोघांनी कंबाईंड बॉलिंग केली, त्यामध्ये 13 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमधला कमबॅक त्या ओव्हरमध्ये तुटला गेला आणि या ओव्हरमध्ये धावा येतच नव्हत्या. तर त्या धावा काय येत नव्हत्या त्याच्या मागचं कारण की भेदकता ही गिरीश पाटीलची तुम्हाला पाहायला मिळाली, परंतु त्या भेदकतेवरती उत्तर शोधलं गेलं गिरीश पाटीलच्या विरोधात आतिश पाटीलने आणि त्याच्या बॅटमधून आला षटकार. सुरुवातीपासून संदेश पाटील ना मैदानाच्या आतमध्ये लढतोय. आतापर्यंत त्यांनी बॉल फेस केलेत 6 मध्ये बनवल्यात फक्त 4. त्यालाही वाटावं की आता इथनं मोठे फटके आले तर आता टीमच्या धावपालकावरती आपण इम्प्रूव्ह करू शकतो. सचिन मात्रे देत ओव्हरमध्ये बॅकफुटला गेला. स्ट्रोकचं सिलेक्शन ऑन साइडला करायचं होतं पण तो पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळलाय. ही रणनीती असते, कारण एखादा बॅट्समन जेव्हा फुटवर्कचा वापर करतो ना तेव्हा ऍज अ बॉलर तुम्हाला तेच मनामध्ये आणायचं असतं की बॅकफुटला गेल्यानंतर मग त्याच्या शरीरापासून थोडासा दूर चेंडू टाकावा. बॅट स्विंग जबरदस्त होता परंतु बॅट पासून तो दूर चेंडू टाकला गेला सचिन मात्रेने आणि डॉट बॉल. आता ऑन साइडला खेचलाय फटका, अगदी पाहिला गेला तर बॅटच्या रिदन मध्ये हा बॉल, तिथे कदाचित झाली मिस्टेक फिल्डर कडून. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. आलाय. चर्चा सुरू होती की शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला स्ट्रगल करताना संदेश पाटीलच पाहायला मिळाला. प्रकाश पाटील बाद झाल्यानंतर त्याच्यावरची जिम्मेदारी त्याने मूव्ह केली संदेश पाटील वरती आणि त्याच्या बॅटमधून अखेरकार संयम जो होता ना तो संयम आता सुटलाय. संयमाची शांतता आता त्याची संपली आहे आणि आता त्याने अटॅक करायला सुरुवात केली आहे. हे इनिंग मधला दुसरा मोठा फटका आलाय. टीमची धावसंख्या 32-32. आता बॉडीपासून दूर ठेवला, ऑफ स्टंप वरती कदाचित टाकलाय म्हणजेच वाईट यॉर्करचा प्रवास या ठिकाणी कंप्लीट केलाय. प्रत्येक खराब खरतर बॉल नंतर ना आपण पुनरावृत्ती करण्यासाठी त्या लेंथ वरून आपल्याला थोडासा चेंजअप करावा लागतो. तेच केलं. पहिला बॉल ज्या पद्धतीने टाकला सचिन मात्रेने शरीरापासून दूर, त्यालाही माहिती आहे की आपली मिस्टेक झाली, तिथे षटकार आला आपल्या विरोधात. त्यानंतर सुद्धा त्याने पहिल्या बॉलला जिथे पिच केलाय तिथेच हा थर्ड बॉल त्याने पिच केला. यावेळेला वॉट शॉट, सुंदर फटका, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉल चालला लॉंग ऑन बॉर्डरच्या बाहेर. इट इज अ कडक. काउंटर अटॅक. आता एअर स्ट्राईकला बॉलला पाठवलं गेलं आणि सुरुवातीला सुभाष सर आपण चर्चा केली होती की क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली होऊन चालत नाही, तुमचा शेवट चांगला असायला हवा. सुरुवात केली वेताल चाविद्रा या टीमने खडतर, परंतु आता जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये दत्त कृपा कशिवली या टीमची शेवट थोडीशी खराब होत असताना काय फटका होता, दर्जेदार फटका जो आला बॅट्स मधून दुसरा. संदेश पाटीलची शांतता आता संपली. आता त्याने अटॅक केला आणि षटकाराच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 38. अजूनही 2 बॉल आहेत, 2 बॉलवरती 4 धावा आल्या ना एक चांगलं टार्गेट सेट होईल. ओव्हर द विकेट, व्हॉट बॉल, काय सुंदर कमबॅक. प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर ना तुम्हाला हाच कमबॅक पाहायला मिळालाय. काय बॉल टाकलाय, परफेक्टली वाईड यॉर्कर. एसके एंटरटेनमेंट वरती तुम्ही बघितलाच असेल की कशा पद्धतीने हा बॉल आला. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे का? येस, बॅटिंग साइड रिव्ह्यू. सो आपण चेक करूयात की हा बॉल वाईड आहे की नाही, लिगल की अनलिगल. तुमच्याकडे ऍडव्हान्टेज आहे, तुमच्याकडे खरं तर ती टेक्नॉलॉजी असेल तर तुम्ही ती टेक्नॉलॉजी यूज करू शकता आणि रिव्ह्यू ठेवून तरी काय करायचं त्याच गोष्टीचा विचार केला असेल. थर्ड अंपायर आमचे कुठे असतील लवकरात लवकर? थर्ड अंपायर लारा सर, थर्ड अंपायर कुठे असतील तरी लवकरात लवकर या. मॅनेजमेंट कमिटी या, आपण चेक करूयात की हा बॉल वाईड आहे की नाही. सो आपण चेक करतोय या ठिकाणी बॉल वाईड आहे की नाही, त्यासाठी आपण चेक करूयात. थोडासा वेळ जरूर आपण घेऊ कारण प्रत्येक टीमसाठी एक एक धाव खूप महत्वाची आहे. इट्स लीगल डिलिव्हरी. सो दोन्ही साइडने रिव्ह्यू गमावला गेलाय. फिल्डिंग साइडचा एक रिव्ह्यू होता तो त्यांनी गमावला गेला, तोही व्हाईट साइडच होता आणि बॅटिंग साइडने रिव्ह्यू तोही व्हाईट साइडचा, म्हणजे दोन्ही बाजूने आता त्याने रिव्ह्यू गमावला गेलाय. शेवटचा बॉल,
शेवटचा बॉल ऑन साइडला ताकदीचा वापर, गॅपमध्ये ढकलायचा होता, टप्पा पडला आणि या क्रीडांगणावरती बाउंड्री लाईन लगत जेव्हा टप्पा पडतो ना तेव्हा अतिरिक्त बाउन्सच होतो. तेच आपण पाहिलं या षटकाची समाप्ती करत असताना चौकाराने आणि अशा पद्धतीने एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचला. बॅटिंग करत असताना जय बेताळ साविंद्रा बनवल्यात 42 धावा आणि 43 धावसंख्येचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे दत्तकृपा कशिवली या टीम समोर. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण वळूयात. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि नाना स्पोर्ट्स टेमघर या दोन टीम मध्ये असेल नेक्स्ट मॅच. प्रवेश गुळवी आणि संजय गुळवी सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत या सेकंड मॅचचा टॉस. श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात दत्तकृपा माफ करा नाना स्पोर्ट्स टेमघर. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेमघरचे कॅप्टन येतात, जांभूलपाड्याचे कॅप्टन आलेत. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही दोन्ही बाजू दाखवून घ्या कशा पद्धतीने दोन्ही बाजू. आई वजेश्वरी स्पोर्ट्स एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्मिथ एंटरप्राइजेस. 4 ओव्हरची मॅच असेल. सो कॉलिंग देतील टेमघरचे कॅप्टन. आई वज्रेश्वरी असा त्यांचा कॉल आणि कॉल त्यांचा अपोजिट लागलाय. सो स्मिथ एंटरप्राइजेस टॉस जिंकला टीम जांभूलपाड्याच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती करतोय की तुम्ही तुमचं आसन या ठिकाणी ग्रहण करून घ्या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा देत असताना आपले दोन्ही मान्यवर. आता टॉस जिंकलाय. फर्स्ट ऑफ ऑल आपण जाणार आहोत कॅप्टन जांभूलपाड्याच्या. खरं तर गतवर्षीची स्पर्धा मी आजच सकाळी पाहत होतो की गतवर्षी कशा पद्धतीने ही स्पर्धा होती आणि आपसुकच तेव्हा हाच कॅप्टन समोर होता ज्याचा मी इंटरव्ह्यू घेत होतो आणि पहिल्या मॅचमध्ये सुद्धा तोच कॅप्टन समोर आहे. सो जांभूलपाडा टीम प्रवास तुमचा दूरवरचा नाहीये, जवळच जांभूलपाडा हा गाव, परंतु या क्रीडांगणाचं आणि तुमचं नातं काही वेगळं आहे. या क्रीडांगणावरती क्रिकेट खेळत असताना तुमचा चांगला परफॉर्मन्स राहिलाय. आता टॉस जिंकलाय, फर्स्ट डिसिजन काय असेल? डिसिजन तर आमचा फिल्डिंगचा असेल आणि या ग्राउंडचा बोलायचा झाला तर या ग्राउंडवर कोणती पण टुर्नामेंट असो या ग्राउंडवर खेळायला असा डायरेक्ट इंटरनॅशनल सारखा फील होतं, कारण जो या ग्राउंडचा स्टँडर्ड आहे त्या ग्राउंडवर तेवढी मजा खेळायला येते. हे तर खरं तर सगळ्यांनाच डोळ्यासमोरच दिसतं की इंटरनॅशनल लुक वाईज हा ग्राउंड आहे, डीडी ग्राउंड. आता टॉस जिंकलाय, डिसिजन तुमचा फिल्डिंगचा, 4 ओव्हर तुमच्याकडे मिळतील. मग समोरची बॅटिंग करणारी टीम टेमघर या हंगामामध्ये त्यांच्यासोबत तुमची कधी फाईट झाली? नाही, या हंगामामध्ये तर आमची अजून झालेलं नाही मॅच. मग तुम्हाला धावा चेस करण्यासाठी कितीचा टार्गेट कम्फर्टेबल राहील जे तुम्ही त्यांच्यासमोर फर्स्ट ऑफ ऑल फिल्डिंग करत असताना तेवढा धावा तुम्ही खर्च कराल? असं कम्फर्टेबल झोन आमचं काय नाही. आम्ही जे पण रन असतील ते आम्ही डिफेंड चेस करण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी रन टार्गेट करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमच्या बॅट्समॅनांना कमी प्रेशर सहन करावं लागेल. काय वाटतं आज इन ॲक्शन मध्ये तुमच्या टीममध्ये ॲज अ लेजंड म्हणून कोण आहे? लेजंड आमचा एकच आहे, सूर्यका, आणि आहे तो इनमध्ये. येस, गतवर्षी सुद्धा सुरेश पारधी या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला. जबाबदारीचा खेळ क्रिकेट, तू कॅप्टन सोडून कोणावरती जास्त जबाबदारी टाकशील, सुरेश पारधी सोडून? सगळे प्लेयर चांगले खेळतात यावर्षी आणि प्रत्येकाकडून एक्सपेक्टेशन असेल, अपेक्षा असेल, प्रत्येकाने चांगला खेळ करावा आणि जास्त करून वैभव आणि विजय पारधीकडून जास्त अपेक्षा असेल. थँक्यू सो मच, चांगलं ओपिनियन तुमचं राहिलं. बॅटिंग करायची किती धावसंख्या बनवणार? आम्ही 60+ जाऊ. 4 ओव्हरची मॅच 60+ धावसंख्या बनवण्याचं टार्गेट. या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी असा स्पेशली प्लेयर ज्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवशील? आमच्याकडे तसे सर्वच चांगले आहेत, पण जास्त करून अपेक्षा श्याम चौधरी आणि यश पाटील कडून असतील. काय वाटतं ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दलचे 2 शब्द काय आहेत? स्पर्धा तर मागच्या वर्षी सुद्धा चांगली ठेवली होती आणि या वर्षी सुद्धा चांगली आहे, कारण की ग्राउंड खूप भारी बनवले, खूप मेहनत घेतली. त्यासाठी आम्हाला त्यांनी खेळायला संधी दिली, त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद आभार करतो. थँक्यू सो मच. लगेचच तुम्ही नेक्स्ट मॅचच्या तयारीला लागा. आपण काहीशे सन्मान या ठिकाणी मंचावरती करणार आहोत. ज्या मान्यवरांना तुम्ही टॉस बॉक्स मध्ये बघितलं त्याच मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संजयजी गुळवी जे सरपंच आहेत त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी निखिलला विनंती करतोय की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करण्यात यावा. खरं तर गावाच्या अस्मितेसाठी गावाने एकजूट होऊन ज्यांना भरघोस मताने निवडून आणलं असे सरपंच शाही सन्मानाने या मंचावरती विराजमान होते आणि त्यांचा सन्मान करणं, आपण त्यांना मान देणं, त्यांच्याकडून प्रेम घेणं ही या स्पर्धेची ओळख राहिली. सो आपण हा मान सरपंचांना देत आहोत. थँक्यू सो मच दादा, तुम्ही या ठिकाणी आलात. या मंचाची शोभा तुम्ही द्विगुणित केली. तुमचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तसेच सन्माननीय प्रवेश गुळवी राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यांनाही आपण सन्मानित करूयात. मी दादांना विनंती करतोय की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करतोय, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. हा सन्मान मान देणं ना खरं तर या स्पर्धेने जपून ठेवलेलं आहे आणि ही स्पर्धा नेहमी सर्वांना एकजूट घेऊन चालत असते आणि एकजुटीने कसं पुढे जावं
ती ही स्पर्धा सांगत असे, अर्थातच आई वज्रेश्वरी चषक 2025. तसेच सन्मान्य उद्योगपती स्वप्नीलजी गुळवी यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. उद्योगपती आहेत, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांची भरारी आहे आणि समाजसेवक म्हणून ज्यांची ख्याती, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. थँक्यू सो मच. तुम्ही पहिल्याच दिवसामध्ये या उद्घाटनीय दिवसामध्ये तुम्ही या ठिकाणी आलात, या मंचाची शोभा वाढवली. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत. ऑनलाईन मॅच कडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 42 बनल्या 43चं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ते 43चं टार्गेट कशा प्रकारे चेस होईल या डिफेंड होईल या ऐकूयात. याच विभागामध्ये अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज तुम्ही ऐकता, अनेक साऱ्या यंगस्टरला मार्गदर्शन करणारे कौशल क्रिएशनचे प्रोप्रायटर सुभाष धुमाळ सर. इट्स ओ टू. खूप खूप धन्यवाद. त्रेचाळीस धावांचं आव्हान आहे. आपण उद्घाटन सामना पाहतोय. जेवेतल चाविंद्र विपक्ष दत्तुर्वा कशिवले या दोन संघामध्ये. योगेश पाटील विथ गिरीश पाटील टू ओपनर ऑन मिडल आपण पाहतोय. ही सर्व जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर फ्रंटलाईन गोलंदाज दीपक पाहायला मिळतोय. वेलकम रमेशजी भोईर, बेनारगावचे ज्येष्ठ नागरिक, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पावलेचं पहिले षटक मार्गस्थ आहे. दीपक पावलेचं पहिले षटक चालतोय. तर यावेळी सामनागर फलंदाज योगेश पाटील, ज्याने 2 धावांनी स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे. इथे चॉप केलेल्या चेंडूला पान रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप पान रिझनला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. या चेंडू अडवला जातोय, या फेकी देखील केला जातोय. आणि पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज योगेश पाटील पूर्ण करतोय. टार्गेट 43 आहे. 43 धावांचं आव्हान इथे पाहायला मिळतंय. दत्तुर्वा कशिवली संघ या 43 आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी या सज्ज झालेल्या सलमी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. योगेश पाटील आणि त्याच्या समेत गिरीश पाटील. दीपक रायडा मोड द स्टंप. इथे मात्र मिस्टाईम फटका इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. जीवदान मिळतो फलंदाजाला आणि या जीवदानाचा फायदा उचलून पुन्हा एकदा 2 धाव फलंदाज योगेश पाटील पूर्ण करतोय. 2 धावांनी धावफलक हलता ठेवलेल्या षटकामध्ये आपण पाहतोय. उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जय वेताल चाविंद्र विपक्ष दत्तुर्वा कशिवली. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर या 2 संघामध्ये. दोन क्षेत्ररक्षक ऑलफील्ड मध्ये आहेत. इतर क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये पाहायला मिळतात. इथे खेचून वाढलेल्या चेंडूला मिड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी या धावा सेव्ह करताना 2 धावा सेव्ह केलेल्या आहेत. मध्ये 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजाने. पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा धावफलक मध्ये बदल होतोय. बिनबाद 8. चांगली सुरुवात म्हणता येईल इथे मात्र दत्तुर्वा कशिवले या संघाची, कारण 2-2 धावांनी इथे मात्र धावफलक हलतात ठेवला जातोय. प्रत्येक चेंडूवर धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न ते केला जातोय. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका. लॉंग लेग रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय या सीमा पार. या इनिंग मधील हा पहिला चौकार.
पाठलाग केला जातोय. वेलकम नितेश केने, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. तसेच भिनारगावचे ज्येष्ठ नागरिक क्रिकेटचे खंदे समर्थक रमेशजी भोईर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दीपक पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक हाताळताना. तर पुन्हा एकदा सामना करपर्यंत योगेश पाटील. इथे मिश्राम पाटका पॉइंट रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज योगेश पाटील याचा खेळ. योगेश पाटील बॅक टू पॅव्हलियन. पहिला फलंदाज बाद होताना योगेश पाटीलच्या रूपाने मात्र योगेश पाटील यांनी आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे. 12 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेलं आहे. ज्या सर्व धावा आपण पाहतोय धावफलकावर त्या सर्वच्या सर्व धावा योगेश पाटील यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत. जे फाउंडेशन पाहिजे होतं दत्तूरबा कशुरी संघाला ते फाउंडेशन त्यांनी आपल्या संघाला दिलेलं आहे. न्यू बॅटर विकी भोईर वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेले आहे. सुरुवात चांगली आपल्याला पाहायला मिळते 43 लक्षाचा पाठला करताना कशुले या संघाकडून. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर, ज्यामध्ये जांभूळपाडा संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. थँक्यू सो मच. सरपंच या ठिकाणी या मंचावरती उपस्थित होते आणि ते आपल्यापासून रजा घेत असताना तुमचा अमूल्य वेळ तुम्ही या स्पर्धेला दिला. पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. नक्कीच आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल विद्यमान सरपंच साहेबांचा तसेच त्यांच्या समोर त्यांच्या सहकार्यांचा देखील विशेष धन्यवाद मी व्यक्त करतोय. संजय गुळवी साहेब विद्यमान सरपंच आणि स्वप्नील गुळवी साहेब आपला मनस्वी धन्यवाद. तर बोलू पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 12, 1 बाद. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रसाद पाटील. पावसाच्या षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र विखुरलेले शतरक्षण पाहायला मिळते. मात्र अजूनही 4 शतरक्षक थर्ड टियर सर्कलमध्ये आहेत, ज्यामध्ये 20 मध्ये 2 शतरक्षक त्यानंतर पॉइंट पाहायला मिळतो आणि एक्स्ट्रा कोर देखील थर्ड टियर सर्कलमध्ये तैनात केला गेलेला आहे. प्रसाद पाटील व्यापेटाच्या टोकाकडून गोलंदाजी करताना प्रसाद पाटील याचा सामना करेल फलंदाज गिरीश. इथे दिशान चेंडू 55 वाईट येतोय, कारण डाऊन द लेग स्टंप चेंडू पाहायला मिळतोय. अव्वल धावेचं देखील अकाउंट ओपन होतंय. या अव्वल धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. कृपया आमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे गेट आहे त्या गेटच्या समोर कोणी आपल्या गाड्या पार करायच्या नाहीत. इथे मात्र 55 नो बॉलचा इशारा होतोय. 100 रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल पाहायला मिळतोय. पुढील चेंडू फ्रीट देखील असणारे 55 इशारा येतोय. फ्रीट खेळण्याची संधी इथे मात्र विकी भोईरकडे चालून आलेले आहे. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. एक मुक्त फटका खेळण्याची नामी संधी आता मात्र फलंदाज विकी भोईर याच्याकडे आहे. इथे फुलटा चेंडू मात्र त्याचा फायदा उचललेला नाही फलंदाज विकी भोईर याला. हा निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या स्थिर धावफलकावर पाहायला मिळते ती 15 धावा. वजश्री चषक 20-25 निंबवली आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिला सामना आपण बघतोय जयवेताल चाविंद्र विपक्ष दत्तरूपा कशुल या 2 संघामध्ये. 43 धावांचं आव्हान या 43 लक्षाचा पाठलाग करताना दत्तरूपा कशुल या संघ. दुसरं षटक प्रगतीपथावर प्रसाद पाटील दुसरं षटक बदलतोय. तर सामना करू फलंदाज विकी भोईर. इथे फुलटा चेंडू आणि फुलटाचा फुल टोल असून जसा चेंडू तसा समाचार चेंडू पाहायला मिळतोय मिडुकच्यावरून
दणदणीत षटकार. विकी भोईरला देऊ शकत नाही असा चेंडू जर विकी भोईरला दिला तर तो तुम्हाला सीमाच्या बाहेरच पाहायला मिळेल. अगदी कमजोर चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. म्हणजे सिकेन वैची नशेत पाहायला मिळालेले आहे. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढवून होते. धाव प्लेकर 21 धावा. 21 लॉस फॉर द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रसाद पाटील दुसरं षटकात आलताना इथे मात्र पुन्हा एकदा आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. यावेळी मात्र बॅकवर्ड स्केलच्या वरून षटकार 2 मे 2 ठोकड आले. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात आणि सध्या विकी भोईर षटकांची भाषा बोलताना पाहायला मिळतोय. ना एका दुक्का सीधा छक्का आणि 2 षटक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या 27-27. हलवर चेंडू हाताळला होता. इथे मात्र मेडिक रिझर्व मध्ये चेंडू ओलवला गेलाय. डीप मधून शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. एका धावेने समाधान मानतात फलंदाज. धावसंख्या एका धावेने पुढे सरकते. धाव फलकावर 28 धावा. करण गुलवी या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. गेल्या वर्षी देखील अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केली होती आणि यावेळी देखील ते स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. इथे अतिशय खराब चेंडू. पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान धाव वारच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 29. अतिशय स्वेर चेंडू होता. अगदी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी नंबर 4 वर पकडण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रसाद पाटील यांनी केला होता. इथे खेचून मारलेल्या चेंडूला मिडिक रिजन मध्ये आता फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. मजबूत स्थितीमध्ये आपण बघतोय दत्तुरबा कशिवली संघ. कारण ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवाय त्याप्रमाणे पाठलाग केला जातोय. धावसंख्या 30. इथून 13 धावांची अजून आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने 2 षटकांची समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर दत्तुरबा कशिवली संघाची धावसंख्या 1 बाद 30 धावा. येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष नाना स्पोर्ट्स टेमघर. आज आपण गावदेवी दिवे विपक्ष जय मसोबा चिकनगर या 2 संघांना देखील आमने सामने पाहणार आहोत. त्यानंतर आवाज भिनार विपक्ष बोरशादेव अटाली हे संघ देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये मित्रांनो एक वेगळी संकल्पना आपण पाहतो. प्रथमच तालुका क्रिकेटमध्ये 12 मॅन खूप महत्वाचा असतो. मध्ये ते दुर्लक्षित केलं जाते. मग ते 12 मॅन किती महत्वाचं आहे हे या स्पर्धेमध्ये नक्कीच जाणलं गेले. ते एसके एंटरटेनमेंटचे प्रो प्लॅटर शंकर गुलवी यांनी कैलासवासी चंपक गुलवी यांच्या स्मरणार्थ 12 मॅन साठी लकी ड्रॉ असणार आहे. ज्यावेळी 12 मॅन आमच्या कॉप बॉक्स मध्ये येतील त्यांचं नाव, त्यांच्या गावाचं नाव आणि मोबाईल नंबर आम्ही ते नोट करणार आहोत आणि लकी ड्रॉ काढला जाईल. त्या लकी ड्रॉच्या आधारे ज्या 12 मॅनचा नंबर येईल, नाव निघेल, त्या 12 मॅनला आकर्षक पारितोषिक गिफ्ट दिलं जाईल. आणि अंतिम सामन्यामध्ये जो संघ बाजी मारेल त्या संघाचे 12 मॅनला देखील गिफ्ट असणार आहे. 12 मॅन साठी आगली वेगळी संकल्पना आपण पाहतोय.
आणि याचं संपूर्ण मला क्रेडिट जाते ते सिंगरजी गुलवी यांना, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण लाईव्ह टेलिकास्ट देखील केलं जात आहे. प्रकाश पाटील इथे मात्र दे घुमा के चिनू निघून जाते लॉंग लेगच्या वरून सीमा पार षटकार. इथे मात्र आपण बघे गिरीश पाटील यांनी षटकाराने केलेले आहे. लॉंग लेगच्या वरून हा षटकार वसूल करताना पुन्हा एकदा फाईन करण्याचा प्रयत्न. इथे मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज पंचांची वाईट थोडासा दबावमध्ये आता मात्र प्रकाश पाटील गोलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या 37. विजयाकडे मार्गक्रमण करताना अगदी विजयाच्या उंबाट्यापर्यंत पोहोचताना आपण बघतोय, कारण इथून करण गुलवी सांगतात की केवळ 6 धावांची आवश्यकता आहे. पूर्वपणे पाठच जड आता मात्र जेवे त्याला चावीदार संघासमोर दत्तूपा कशवले या संघाचा. पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज दिशांना गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 38 धावा 38. 43 लक्षाचा पाठलाग दत्तूपा कशवली संघ करताना आपण पाहतोय. इथून केवळ 5 धावांची आवश्यकता आहे. वेलकम श्याम चौधरी, आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि इथे मात्र विजय फटका, विजय संपादन केलेला आहे. या पहिल्या सामन्यामध्ये विजयाची बोवणी करताना दत्तूपा कशवले हा संघ. मॅन ऑफ द मॅच कडे पण बोलूया. आणि मॅन ऑफ द मॅच आमचे एक्सपर्ट स्कोरर करण गुलवी सांगत आहेत की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच विकी भोईर, कशुलीचा वंडर बॉय विकी भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. व्हीआयपी डायजवर विराजमान भिनारगावचे ज्येष्ठ नागरिक, क्रिकेटचे खंदे समोर